अभिनेत्याचा मोठा खुलासा, घटनेनंतर गेली वाचा. स्टार प्रभाग वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मात्र मोठा आहे. या मालिकेत काम करणारे अभिनेते म्हणजेच अमित भानुशाली यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रसंग आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते म्हणतात की 2000 साली जेव्हा कहो ना प्यार है हा सिनेमा आला त्यानंतर मी ऋतिक रोशनचा डायहार्ड फॅन झालो आणि आजही आहे. तेव्हा मला कळालं त्यांच्यात आणि माझ्यात एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे अडखळत बोलणं. अभिनेते जेव्हा दुसरीत होते तेव्हा आगीमध्ये झालेल्या एका घटनेमुळे त्यांची वाचा गेली होती. कॉलेजपर्यंत हा प्रवास तसाच सुरू होता. त्यानंतर सिनेसृष्टीत जेव्हा मी पाऊल ठेवलं त्यानंतर खऱ्या अर्थाने माझा हा प्रवास सुरू झाला. यामध्ये माझ्या आईवडिलांनी आणि खरं तर माझ्या शिक्षकांनी मला खूप साथ दिली आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. 12 तास मी स्टेजवर उभं राहून बोलण्याची प्रॅक्टिस केली आहे, त्यामुळे थिएटरचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे असे मानत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तुम्हाला अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन यांचा हा किस्सा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.